सौर्य, सौर्य, काय रे राहुल्या? सौरभ कुठं आहे? हाय की, आता अभ्यास करत बसलाय. जर बोलवा की काम आहे. सौर्या, ए सौर्या, राहुल्या काय म्हणतोय बघ. जितू काका कुठं गेलेत? ते गेलेत कामावर. कर, अरे तुला तुझ्या बहिणीनं बोलवलंय बघ संध्याकाळी, काहीतरी काम आहे. मग तू कशाला सांगतोय? तिला सांगता येत नाही व्हय? अरे लाका, तुमच्या बहिणी भावांची भांडणं तेव्हा बाजूला, तिचा फोन लागला नाही ना, म्हणून मला निरोप द्यायला सांगितलंय. बर, ये ध्यानात ठेव संध्याकाळी. तिकडं काय झालं? ते नाही, मला काय माहित नाही. काय, मला फक्त निरोप द्यायला सांगितलंय म्हणून मी आलो. येऊ का? बर. होय रे सौर्या, तुला का म्हणून बोलवलं असेल? भावाची आठवण वगैरे आली म्हणून तर नक्कीच नाही, आणि तेवढं तिचं माझ्यावर प्रेम बी नाही. काहीतरी कामच असेल बघ. सौर्या, उगाच नाटकं करू नको. जाऊन ये जा. काय म्हणते बघ ती. तिचं काहीतरी कॉलेजचं काम असेल रे. जाऊन ये जा. बर. हे बघा भैया, सगळी तयारी झाली आहे. हा तुमचा लॅपटॉप, हा चार्जर. तिथं जायचं, हा चार्जर लावायचा आणि लॅपटॉपला कनेक्ट करायचा की लॅपटॉप चालू. म्हणजे एकदा लॅपटॉप तुम्ही चालू केला की काम कंटिन्यू सुरू राहणार, तुमचा क्लास बंद पडणार नाही. अहो भैया, का फेऱ्या मारताय? आता सगळं नीट झालंय की, टेन्शन नॉट. टेन्शन? आम्ही टेन्शन घेतोय? अरे हु एम आय? अहो सर चिटणीस हर्षवर्धन देशमुख. देर यू आर. आम्ही टेन्शन घेत नसतो, टेन्शन देत असतो, कळलं का? आणि ती शितली, ती काय करणार आहे रे? तिने आयुष्यात कधी कॉम्प्युटरला हात पण लावला नाही. तिच्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं त्याच्यातलं. भैया, असाच कॉन्फिडन्स कंटिन्यू ठेवा. बेस्ट ऑफ लक. हा देवा, सांभाळून घे रे. हा, काय अध्यक्ष, आज काय बड्डे बिड्डे काय कोणाचा? नाही 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 नाही, ही सगळी जण तुमच्याकडे आलेत, हाय का नाही? क्लास साठी आलेत. काय र, कशासाठी आलाय तुम्ही? ते म्हणले भैया साहेब देशमुख आज शिकवणार आहेत, म्हणजे ते तर लईच भारी शिकवणार, म्हणून सगळे स्वतःच्या इच्छेने येऊन बसलेत. आता बघा, तुम्ही मला एकटीला शिकवणार, माझ्या एकटीचं भलं होणार, पण अख्ख्या गावाला शिकवलं तर अख्ख्या गावाचं भलं होईल, हाय का नाही? हा मग भैया आहेत, सरचिटणीस आहेत भैया. मामी, तुम्हाला सांगतो, लय भारी जावाय मिळालाय, एकदम खतरनाक. भैया, करूया का चालू? हा करूया की. आपण काय करू सुरुवातीला? हे चार्जर, आधी लॅपटॉपला चार्जर लावूयात आणि मग त्याला लावायला हा एक्सटेन्शन बोर्ड त्याला घ्यावा लागेल एक. इकडे ते इकडं असतं.
काय झालं? शिकवता ना कॉम्प्युटर? हा चार्जर करू घे सुरुवात. हे झालं. भैया आपण बेसिक पासून सुरुवात करूया का? सांगा पोरांना कम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटर रावल्या काय एवढं बेसिक आम्ही शिकवत नसतो. हं. ते हे बारके पण सांगाल कॉम्प्युटर म्हणजे काय. हा बारक पोरग सांगल. थांबा ए बारक्या सांग र कम्प्युटर म्हणजे काय? मला काय माहित? अहो भैया मला काय माहित म्हणतय ती. वय की ऐकलं की आम्ही. अरे मग हे काय आहे? लॅपटॉप. हा म्हणजे हा पण एक कम्प्युटरच आहे ना, त्याचाच प्रकार एक आहे लॅपटॉप. हा भाई कॉम्प्युटरचं आहे पण. बर 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 मी काय म्हणते, ही तर सगळी बारकी पोरं आहेत ना, मग आपण कॉम्प्युटरच्या स्पेलिंगनी सुरुवात करू. हे आपल्याला कॉम्प्युटरचं स्पेलिंग सांगतील. चला पेन आणि पुस्तक काढा. सांगा बघू, सांगा सांगा. कॉम्प्युटरचं स्पेलिंग सोपं असतं. आपण त्या गोष्टी अवघड करतो, तसं काय नसतं. कॉम्प्युटरचं स्पेलिंग ना हे काय आसूरच्या पण सांगल. SURAJ. हे कॉम्प्युटरचं स्पेलिंग आहे. नाही, हे माझ्याच नावाचं स्पेलिंग, मला एवढंच येतं. कसं होणार आहे भारताच्या भविष्याचं? मला तर टेन्शनच आले. एवढं काय त्यात भैया? मला स्पेलिंगचं स्टार्टर करून द्या, मी सांगतो. स्टार्ट ना, कॉम्प्युटरचं स्टार्ट म्हणजे बघ, सुरुवातीला कम इनला टर. गेस वॉट? थांबा मला जरा विचार करून दे. काय रावले, लय स्लो आहे तू. अय सवरा तू सांग. COMPUTER कॉम्प्युटर. There you are. बघितलं का किती हुशार आहे माझं जावई. चला पुढचं शिकवा. म्हणजे अजून काय काय असतं यात? पुढं काय हे चार्जरची केबल ह्याला असते. हा याला लॅपटॉप असं म्हणतात, कॉम्प्युटर असं पण म्हणतात, याला संगणक असेही म्हणतात. हा काळ्या रंगाचा असतो, पिवळ्या हिरव्या असं काय आपण घेईल त्याच्यात भेटत ते. आणि त्याला असं उघडायचं हळूच मस्तपैकी. ह्याला टीव्ही असतो, हे बघा. हो भैया मॉनिटर. त्यास मॉनिटर असेही म्हणतात.
त्या मॉनिटरच्या समोर काही बटणे असतात. भैया कीबोर्ड. बोर्ड असतो. फळा. हा म्हणजे एक प्रकारचा तो फळाच असतो. त्याच्यावरती आपण लिहू शकतो. कसं भैया लिहायचं कसं? ह्याच्यात हे काय बघ, हे असं बटन दाबायची म्हणजे टायपिंग होतं, मग ते लिहिलं जातं त्याच्यात. अहो भैया, तुम्हाला गंडीवलं लॅपटॉप वाल्यानं. अहो चुकीचा लॅपटॉप आहे ह्यो. कार रावल्या काय झालं? अहो असं कसं म्हणजे? अहो भैया ABCD ची सुरुवात ए पासून असती. अहो इथं क्यू पासून लिहिलंय. गंडवलंय राव तुम्हाला. काय अस्मिन? वाई वाई, इसमें तो सब उल्टा पुल्टाच है. हो ये उलट पुलटा ये इसमें केलं गंडवलं आपल्याला. अहो भैया असं नसतंय ते. सगळ्या लॅपटॉप मध्ये सेमच असतंय. तुम्ही कुठला बी घ्या. नाही नाही असंच असतं. आजच्या पुरता क्लास झाला. जाओ तुम्ही. गो होम गो. अहो भैया, त्याला क्वेरिटी कीपॅड म्हणतात. क्वेरी क्वेरिटी कीपॅड म्हणजे प्रत्येक कॉम्प्युटरचा कीबोर्ड तसाच असतोय. बघा भैया, सौरभ म्हणतोय त्यात तथ्य आहे. म्हणजे आपल्या मोबाईलला पण असाच कीबोर्ड असतो. कॅम्प्युटर मध्ये चित्रही काढता येतं ना? चित्र म्हणजे पेंट. हे हे मला माहितीये. त्याला एक बटन असते इथे. कुठे गेलं? हा, हे बटन दाबले की कॉम्प्युटर ऑन होतो. पुन्हा हेच दाबले की शटडाऊन होतो, म्हणजे बंद होतो. अहो भैया, एवढा कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा? वरनं बटन दाबलं की लॅपटॉप बंद. कटक्यावर जाग्यावर पलटी. तसं नाही राहुल. ते हे आपण शिकताम बेसिक. ह्याला असं मग इथं जायचं स्टार्ट. हा, स्टार्ट मध्ये गेला की इकडे पेंट असतो. कुठे गेला पेंट? भैया सांग की आता कसं चित्र काढायचं? एवढंच करू शकतो आपण कॅम्प्युटर मध्ये? नाही एवढंच नाही, आपण लॅपटॉप मध्ये माहिती पण साठवू शकतो, फोटो काढू शकतो, फोटो दाखवू शकतो, पिक्चर बी बघू शकतो, लोकांना आपली माहिती पण दाखवू शकतो. लय ऍडव्हान्स गोष्टी असतात, होय की नाही भैया? हा करू शकतो हे सगळं. भैया आपण गेम पण खेळू शकतो, पिक्चरही बघू शकतो, गाणी ऐकू शकतो. रे मग आता धम्माल रे. भैया कोणते कोणते गेम आहेत? ए पिक्चर गेम थांबा जरा, आपण शिकायला आलोय की नाही? सौर्या, तुला लई माहित असल्यासारखं पुढं पुढं करू नगस. आपल्याला कोण शिकवतंय? भैया साहेब देशमुख. मग ते जे शिकवणार ते आपण ऐकायचं. हा काय र? सांगा सांगा तुम्ही सांगा. एलियार भैया सांगा. बस आजच्या पुरते एवढंच बस. जाओ तुम्ही घरला आता. संपला क्लास. संपलं वय? बर. उद्या किती वाजता यायचं आम्ही सगळ्यांनी? उद्या पण येणार. उद्या मी बिजे. उद्या
उद्या आमच्या पक्षाची अचानक मिटिंग लागलेली आहे उद्या. अचानक त्यांनी ठरवलं मिटिंग. उद्या मी बिझी, उद्या अवेलेबल नाही मी, उद्या नाही क्लास. नाही नाही नको कशाला. भैया साहेबांच्या क्लासमध्ये एवढं शिकायला मिळत असतंय. पोरांनो आपण एक काम करू, उद्याचा क्लास आपल्याला सौरभ दादा शिकवल. हा चला चला मग आजचा क्लास झाला. चला उठा. अहो भैया, ही शितली तर लयच हुशार निघाली की. आपली सगळी आयडिया फ्लॉप झाली. न न न न न न न न न. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. भैया साहेब हाय काय आहे? मला जरा तुमच्याकडे काम होतं एक. बोला की. नाही, तुमच्यासाठी आमच्याकडे वेळच वेळ आहे. बोला. मला जरा तुमचा लॅपटॉप देता का? लॅपटॉप तो ऑन कशाला? हाय का आता? कशाला म्हणजे काल एवढं जीव तोडून यांनी आम्हाला शिकवलं, त्याची प्रॅक्टिस नको आहे कराय? देताय ना? द्या हो द्या. थँक्यू. बर समजा मला काय अडलं तर तुम्हाला विचारू शकते? नाही म्हणजे तुम्हाला तर लय काम असतात ना, उगाच डिस्टर्ब नको म्हणून. विचारा की. बिनधास्त विचार. काय हो, काय झालं तोंड पडायला? कुठं काय झालंय तेव्हा? मला न सांगता प्लॅन केलात ना, म्हणून फसलात. म्हणजे आधी सांगायचं तर होतं मी लॅपटॉप आणणार आहे ते. काय झालं असत? शीतल जे सकाळ सकाळ तुमचं हसं करून गेली ना, ते झालं नसतं. सगळं मुसळ केरात. तुम्हाला जर या घरात टिकायचं असेल ना, तर मला विश्वासात घेऊन मगच काय तो डाव खेळा.